भाजपचा कार्यकर्त्याला बोलवतो करण्याची कुठली गरज लागत नाही. एकदा जर भाजपचं व्यक्ती मनाला घेतलं आणि याला मग शांत बसत नाहीत, ना खाऊंगा ना खाणे देऊंगा. आणि असा खणकर नेता असला आम्हाला भीती कोणाची? लोकांसमोर दिलेले आहेत, लोक पाहिलेले सगळे फायले पेपर आहेत. युती धर्म पाळत असताना सगळ्यांनी तो युती धर्म पाळला पाहिजे. खरं मुश्रीफ साहेबांनी आम्हाला पक्षाच्या सोबत राहून युतीतून राहून त्यांच्यासाठी एक म्हणणं परफेक्ट बसते, खातात महायुतीचं आणि गातात महाविकास आघाडीचं. जनतेतून एकदा थोडक्यात विजय उठला होता, तर ह्या वेळेला जनतेने मला 1600 मतांचा पराभव झाल्यानंतर 25,000 मतांनी मला निवडून दिले. याचं गांभीर्य आपण घ्यावं. ह्या 5-5 वर्षामध्ये आमच्या चंदगड विधानसभेमध्ये मुश्रीफ साहेब 5 वेळा मंत्री झालेत, तर साधा एक दवाखाना दिलेला नाही. याची मुश्रीफ साहेबांना खंत आणि लाज वाटली पाहिजे नेत्यांना. आणि ह्या गोकुळमधला भ्रष्टाचारातून आणला पैसा सगळं आमच्या भाजपच्या विरोधात सर्व वापरून आमचे सगळे उमेदवार पाडाशिवसाठी प्रयत्न झाले. तर मी पुराव्याशिवाय बोलत नाही. हा खूप मोठा हे अजून हे पिक्चर बाकी आहे. हा ट्रेलर अजून खूप म्हणजे पिक्चर बाकी आहे. सगळे येथील विषय मांडू आपण टप्प्याटप्प्याने. जनतेने ज्या ज्या परिस्थितीत दुर्दिरी आज आदरणीय आमचे नेते माजी मंत्री मनोहर पाटील सारख्या नेत्यांनी हा डोंगर दऱ्यातील भाग अतिशय दुर्गम डोंगरदरी भागातून प्रत्येक गावातून दूध डेअरी स्थापन करून एक शेतकऱ्यांना जगण्यासाठी एक व्यासपीठ दिलं. एक शेतकऱ्यांना मानाने कसं जगावं हे शिकवलं. आणि होत असतेवेळी असे दिग्गज नेते त्या मंत्रिपदाच्या जीवावरती आणि पूर्ण राक्षसी रूप धारण करून सगळंच गिळायच्या चक्करमध्ये जनता त्यांच्या ह्या हलगर्जी कारभारामुळे त्रस्त आहेत. बोलायची कुणाला हिंमत होत नव्हती. लास्टला युती धर्म म्हणून आम्ही 1-1.5 वर्ष यांचं अन्याय सहन केला आणि करतोय. खरं मला असं वाटलं युती धर्म करत असतेवेळी युती धर्म पाळत असतेवेळी सगळ्यांनी तो युती धर्म पाळला पाहिजे. खरं मुश्रीफ साहेबांनी आम्हाला पक्षाच्या सोबत राहून युतीतून राहून त्यांच्यासाठी एक म्हणणं परफेक्ट बसते, खातात महायुतीचं आणि गातात महाविकास आघाडीचं. खातात महायुतीचं गातात महाविकास आघाडीचं. आता असं चालणार नाही, हे लक्षात असावं. मी जरी छोटा पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी प्रामाणिकपणा माझ्याबद्दल शंका घेणं कोणाची गरज नाही आहे. काल चंदगडमध्ये मुश्रीफ साहेब बोलून गेले की हे डायरेक्ट आमदार झाले. तर मुश्रीफ साहेब, मी पक्षाचा सक्रिय चांगला कार्यकर्ता म्हणून काम करतोय. चांगला की वाईट ही जनता ठरवेल. तर मी चांगला एक प्रामाणिकपणे देवाभावांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय 16 वर्षाचं काम करतोय. आणि मला माझ्या मतदारसंघात भागातून जर नवीन असलो तर पक्षाच्या रुटीन सगळ्या कार्यात मी माझा सहभाग असतो. मी महाराष्ट्र माथाडीचा अध्यक्ष आहे, मुंबई बेस्टचा अध्यक्ष आहे. कामगार क्षेत्रात काम केलं आणि 2019चा पराभव 1600 मतांनी झाल्यानंतर 5 वर्षात सातत्यानं ठाण म्हणून काम केलं. आणि आमदार नसतील सुद्धा 104 करोडचा फंड मला माझ्या पक्षाने माझ्या विश्वास दाखवून केला. आणि जनतेतून एकदा थोडक्यात विजय उठला होता, तर ह्या वेळेला जनतेने मला 1600 मतांचा पराभव झाल्यानंतर 25,000 मतांनी मला निवडून दिले. याचं गांभीर्य आपण घ्यावं. आणि मी अपक्ष आमदार म्हणून महाराष्ट्रामधला एकमेव आमदार आहे. आपण याचा पण गांभीर्य विचार करावा. आपण मंत्री महोदय आहात, मोठे आहात, याचं मी मान्य करतो. तर एक छोट्याशा कार्यकर्त्याला असा अपमान करू नका, ही मी विनंती करतो. आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर, शिवसेना बरोबर आपली भाजप महायुती आपली आहे. खरं या युतीमध्ये आपण राहून आणि नरेंद्र मोदी साहेब आमचे नेते आदरणीय, या देशाचे दिग्गज नेत्यांची घोषणा होती
सबका साथ सबका विकास आणि आमचे सहकार क्षेत्रातले दिग्गज अमित भाईजी शाह साहेबांचं सहकार क्षेत्रामधलं योगदान आपल्याला सर्वांना माहिती असेल। एकदम कडक शिस्तीचे हे आमच्या नेते मंडळींनी जो कामाला सुरुवात केले, काका महाराष्ट्रामधला भ्रष्टाचारी सर्व काही कारखाने असतील किंवा संस्था असतील त्यांना काय त्यांची जागा दाखवून दिली आणि आपल्याला याची चांगल्या प्रकारे जाण असली पाहिजे असेल बहुतेक। खरं त्यांचं पण घोषवाक्य काय, सबका साथ सबका विकास आणि हा आपला कृषीप्रधान देश असल्या कारणाने आम्ही सर्व कृषीप्रधान आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि शेतकऱ्यांच्या मुलांना एक न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये मोदी सरकार प्रामाणिकपणे काम करते आणि आमचे आदरणीय राज्याचे सक्षम असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ह्या सरकारने महाराष्ट्रातील जनतेला जे योगदान देतात आणि जे काम करायची पद्धत आहे, ह्या 5-5 वर्षामध्ये आमच्या चंदगड विधानसभेमध्ये मुश्रीफ साहेब 5 वेळा मंत्री झालेत, तर साधा एक दवाखाना दिलेला नाही आणि जे 5 वेळा मंत्रिपद बघून कुठल्या नेत्यांनी, कोल्हापूरच्या पण नेत्यांनी कुठला चंदगड विधानसभेमध्ये कुठले कॉलेज नाहीत, कुठले इंडस्ट्रीज नाहीत, कुठला दवाखाना नाही, एक MBBS डॉक्टर नाहीत। आज सुद्धा आम्हाला एक डॉक्टरसाठी बेळगाव किंवा कोल्हापूरला जायला होते, याची मुश्रीफ साहेबांना खंत आणि लाज वाटली पाहिजे नेत्यांना। आणि चंदगडमध्ये काल येऊन वन तारासाठी तुम्ही करता, आज कामाची सुरुवात मी बोलायला लागते तर बोलतो। मुश्रीफ साहेबांनी आमच्या जिल्ह्यामधील कोल्हापूर जिल्हा स्वराज संस्था इलेक्शन मंत्री आता एक मिनिट आजरा चंदगड गंगेमध्ये महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार गट, उबाटा गट, शिवसेना यांची युती केली, हे जग जाहीर आहे। इथे भाजपला पुढे विश्वास घेतलेला नाहीये। मुश्रीफ साहेबांनी त्यांचं घोषणा नाही केली की त्यांचं काम उलट काय चाललंय, भाजप मुक्त राष्ट्रवादी काँग्रेस याच्यासाठी पक्षाचे नेते गांभीर्य घेतील, कारण मी पुराव्याशिवाय बोलत नाही। आणि आज चंदगड आजरा गणेशमध्ये उबाटाबरोबर त्यांनी युती केली, शिवसेनेबरोबर युती केली आणि आमचे सगळे उमेदवार पाहण्यासाठी प्रयत्न केले आणि सक्सेस झाले। आणि त्याचबरोबर राधानगरीमध्ये बुधरगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचे शिवसेना उबाटा गट यांची युती केली, शाहूवाडी पन्हाळामध्ये उबाटा गट शिवसेनेची युती केली, करवीरमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपत बापू पाटील यांच्या मुलाला क्रांती संपत पाटील यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे करून निवडून आणले, आज ते शेकाप पार्टीचे काम करत आहेत। त्याचबरोबर तसेच आजरा चंदगड गणेश तिथे काँग्रेस राष्ट्रवादीला मदत केली, तिथे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार नाही दिले। राधानगरी बुधरगडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार काँग्रेसकडे पाठवून काँग्रेसच्या चिन्हावर उभे केले, निवडून आणले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक विकास आघाडी ही मजबूत केली आणि इथे कुठेही त्यांनी व्यक्तिधर्म पाळलेला नाहीये। म्हणून पक्ष काय तो निर्णय घेतील आणि असा नेता व्यक्तिधर्म न पाळता आपल्या विरोधातच काम करतो आणि आमचा पक्ष संपवायला निघाला आणि कुठेतरी याची जाण आम्हाला झाली। आणि ह्या गोकुळचा भ्रष्टाचारामधला सर्व पैसा, मी केडीशेवर आता बोलणार नाही, माझे प्रूफ नाहीत आणि प्रूफ जमा करतोय, आणि ह्या गोकुळमधला भ्रष्टाचारातून आणला पैसा सगळं आमच्या भाजपच्या विरोधात सर्व वापरून आमचे सगळे उमेदवार पाडाशिडीसाठी प्रयत्न झालेत आणि याच्यासाठी आम्ही हा आता कुठेतरी असं वाटलं एक वेळ असते, तर आता श्रद्धा सबुरी साईबाबांचं, आता श्रद्धा आणि सबुरी आमचे संपलेले आहेत म्हणून आम्ही ताकदीने या लढ्याला आम्ही समोर जायला तयार झालो। आणि हा लढा म्हणजे आमच्या शेतकरी बांधवांनी खूप कष्टाने या दूध डेअरी उभे केलेत आणि या दूध डेअरी आता जर त्यांनी जर या 2021च्या नंतर जर दूध डेअरी थांबल्या नसतील तर मुख्यमंत्री साहेबांनी चांगली सकारात्मक मीटिंग झाली, त्या अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी सह्या झालेल्या आहेत, प्रशासन लावायसाठी सह्या झालेल्या आहेत आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपला या लढा चालू राहील। प्रशासन लावल्यानंतर ह्याची या घोटाळ्या संदर्भात बरेच पत्र आहेत, हे पत्र मी पुढच्या प्रेस कॉन्फरन्सला मुंबईत किंवा कोल्हापूरला प्रेस घेऊन चांगल्या पद्धतीने तुम्हाला सगळे प्रूफ देतो। गोकुळला कोल्हापूरला किती लिटर दूध संकलन होते
तिथून ते दूध नवी मुंबईला किती लिटर जाते आणि तिथून किती लाख लिटर मॅक्सिमम किती लाख लिटर जाते याची आवक जावक सगळा प्रूफ सगळं आपल्याला देतो आणि व्यवस्थित होईल. तर या लढ्यामध्ये माझ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेने या लढ्यामध्ये सामील व्हावा, याला आवाज उठवावा आणि ज्या शेतकऱ्यांनी बरेचमध्ये पक्षीय राजकारण नको, ज्या शेतकऱ्यांनी घामाने कष्टाने हा दूध डेरा उत्पादने आपलं निर्माण केले सभासदांनी, त्या न्यायाधीश भूमिकेमध्ये कधी वेळ येता कदाचित जर वेळ अशी येऊ नये आणि जर आली तर जन आंदोलन करून मी उपोषणाला बसतो असं मी जाहीर केलेलं आहे. आणि अधिवेशनाला वेळ आहे अजून, तर त्याच्या अगोदर हा निर्णय मी घेऊ शकेन. भाजपचा कार्यकर्त्याला बोलवतो त्याची कुठली गरज लागत नाही. एकदा जर भाजपच्या कार्यकर्ते मनाला घेतलं आणि याला मग शांत बसत नाहीत. आणि राज्याचा सक्षम असा मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, ना खाऊंगा ना खाणे देऊंगा, हे त्यांची ओळख मी सांगण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्र जनतेला माहिती आहे, देशाला माहिती आहे. आणि असा खणखर नेता असणं आम्हाला भीती कोणाची. त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांच्यावर बोलणार आणि गैरसमज दूर करणार. हे गैरसमज दूर करण्यासाठी कधीच दूर होणार नाही. ते समज लोकांसमोर दिलेले आहेत, लोक पाहिलेले सगळे फायले पेपर आहेत. या प्रश्नात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलला, आता ते सांगत ते कॅबिनेटमध्ये आहे, ते म्हणतात आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललोय आणि तुमच्याशी यापूर्वी बोललोय, तुमचे काही गैरसमज आहे. तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी जर यात भाग घेतला तर तुमची भूमिका कशी आता जी आहे हे स्पीड ते राहणार का? पक्षाचा एक कार्यकर्ता आणि सक्रिय कार्यकर्ता म्हणून मला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याबद्दल खूप आदर आहे, त्यांच्यावरती खूप भक्ती आहे आणि विश्वास आहे. या संघर्षामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ते कधी पाठीशी राहतील, पक्ष पाठीशी राहील आणि कधी आम्हाला चांगल्या कामासाठी थांबवणार नाही याची मला खात्री आहे. आणि हा भ्रष्टाचार हा अजून काही मी बोललोच नाही, हा फक्त हे छोटंसं स्टार्ट आहे. हा खूप मोठा हे अजून हे पिक्चर बाकी आहे. हा टेलर अजून खूप म्हणजे पिक्चर बाकी आहे. सगळे येथील विषय मांडू आपण टप्प्याटप्प्याने. आणि माझे ज्येष्ठ आमचे मंत्री महोदय मुख्यमंत्री साहेब आम्हाला जो आदेश देतील त्या आदेशाचं आपण पालन करू आणि योग्य ती निर्णय घेऊ. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.